यांचा आढावा। आज कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राला येलो अलर्ट, तर कोयना जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू। पालघर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे मिनी महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या जव्हारमधील धाबोसा धबधबा प्रवाहित, फेसाळलेल्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। संततधार पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण 95% भरले, धरणाचे 2 दरवाजेही उघडले। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, रस्त्यांवरील सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 3 मोठी धरणं ही 100% भरली आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस, चापनेर परिसरातील नदी नाल्यांना तसंच खोपरी नदीला पूर, पुरामुळे बोलढेक, बुदमा, चापानेर या गावांचा संपर्क तुटला। परभणीच्या लिमला शिवारामध्ये ओढ्याला पूर, पिंपळी लिमला हा रस्ता बंद, नागरिकही अडकले। उजनी धरणातून भीमा नदीत 26,600 क्युसेक विसर्ग सुरू, तर पाऊस कायम राहिल्यास विसर्ग 30,000 क्युसेक जाण्याची शक्यता, प्रशासनाचा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील सिरपूर गावात तलावाच्या सांडव्याचं पाणी शिरलं, 10 ते 12 घरांना पुराचा फटका, गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। बुलढाण्याच्या मेहकर जवळील अंजनी कास नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं, नदीत अचानक आलेल्या पुरानं 4 जण अडकले होते। बुलढाण्याच्या लोणारमधील सावर गावामध्ये ओढ्याला पूर, वाहून जाणाऱ्या महिलेला गावातील तरुणांनी वाचवलं। रायगडच्या उरण करंजा येथे मच्छीमार बोट खांदेरी किल्ल्याजवळ बुडाली, मच्छीमारी करण्यासाठी जात असताना अपघात झाल्याची माहिती, 5 खलाशी पोहत अलिबागच्या सासवणे समुद्रकिनारी आले, तर उर्वरित 3 खलाशांचा शोध सुरू आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसरामध्ये जोरदार पाऊस, डोंगरी नदीला पूर, पाटणादेवी परिसरात अडकलेल्या चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले भाविक हे सध्या अडकलेले आहेत। हिंगोलीतील भंडारी गावच्या जवळील ओढ्याला पूर, रस्त्यावरील वाहतूक बंद, तर रस्त्यावरून जाणारे शाळकरी मुलं आणि प्रवासी अडकले, तर अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील 9 मार्गांवरून पुराचं पाणी, हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, तर मोहघाटा गावातील जनावरांचा गोठा हा कोसळलेला आहे। जालन्याच्या भोकरदनमधील वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस ही शेतात फसली, रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्यानं अपघात, गावकऱ्यांनी धक्का देत बस शेताबाहेर काढली आहे। लातूरसह जिल्ह्यात संततधार पावसाची हजेरी, या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून नाले देखील तुडुंब भरून वाहत आहेत, तर कोकाटे नगर भागामध्ये रस्त्यावर झाड कोसळल्यानं रहदारीला अडथळा। नागपुरात सुरू असलेल्या पावसामुळे रहाटे कॉलनीजवळ मुख्य रस्त्यावर मोठं झाड कोसळलं, एका बाजूची वाहतूक देखील पोलिसांनी बंद केली आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसाची हजेरी, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, खरीप पिकांना जीवदान। गोंदियात मुसळधार पावसाची हजेरी, हजारो हेक्टर धानशेती पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा लागवडीची वेळ। गोंदियाच्या 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद, जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड, धान शेतीही पाण्याखाली। गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसर जलमय, 25 ते 30 घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी, नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरामध्ये शिरलं पुराचं पाणी, रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ, पुराचं पाणी उपसून काढण्यासाठी पंपाचा वापर। मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय, भाजपा आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यातून केली शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं विनोद अग्रवाल यांचं आश्वासन। नांदेडमध्ये मुसळधार पावसानं घातली धडक, घरात पाणी शिरल्यानं नोबेल कॉलनी, राऊतनगर आणि सीतामाता नगर परिसरामध्ये नागरिकांची तारांबळ। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सांगवी भागामध्ये जोरदार पाऊस, अनेक घरात पाणी शिरलं, तर गावात असलेलं मंगल कार्यालय देखील पाण्याखाली गेलंय। बीडमध्ये पावसाची संततधार, मान्सूनपूर्व कामं न झाल्यानं नाल्यातील
दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर, तर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. 35 दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा. मात्र नाले सफाईची कामं नीट न झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणीच पाणी. परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस, शहरातील रस्त्यांवर साचलं पाणी. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडले असून 15,775 क्युसेकनं विसर्ग सुरू. जायकवाडीच्या दिशेनं हा विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत 34.33 टीएमसी पाणी सोडण्यात आलंय. परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस, गोदावरी नदीवरील 4ही बंधारे भरले. गोदावरीतून विसर्ग सुरू. पूर्णा माटेगाव रस्ता बंद झालाय. हिंगोलीच्या करंजाळा गावाजवळच्या ओढ्याला पूर, करंजाळा तपोवन गावाचा संपर्क तुटला, तर पुराचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचंही नुकसान झालं. नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, विष्णुपुरी प्रकल्प 84% भरला. मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावलाय. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या कास नदीला पूर, पिंपरी सरहद शिवारातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. आज ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉकचा कालावधी. आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत पनवेल ते वाशी मार्गावर ब्लॉक, पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तातडीनं मुंबईकडे रवाना, नंदुरबारहून दादर स्पेशल रेल्वेनं थेट मुंबईला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा सरकारला घरचा आहेत. नागपुरात खेळाचे 300 स्टेडियम बनवावे असं वाटतं, पण सरकारी व्यवस्था बिनकामाची असते. महापालिका, एनआयटी यांच्या भरवशावर कोणतंही काम होत नाही, गडकरींचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार, भाजप नेते राजू पुरोहितांकडून मोदींची भगवान विष्णूंसोबत तुलना. सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सामाजिक न्याय विभागाच्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, समन्वयातून उत्तम काम करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना, विश्वसनीय सूत्रांची माहिती. विजय भांबळे यांचे आरोप बिनबुडाचे, मेघना बोर्डीकरांचा ट्रक या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, महायुतीचा धर्म पाळावा, भांबळेंना भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा इशारा. आज शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता. विधिमंडळातील नितीन देशमुख मारहाण प्रकरण, माणिकराव कोकाटेंचं प्रकरण यासह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, याच पार्श्वभूमीवर मुंबईत बॅनरबाजी. मेट्रो कोस्टल रोडचं श्रेय ठाकरेंचं असा बॅनरवर आशय. नंदुरबारच्या शहाद्यात माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणी रास्ता रोको करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. ज्ञानेश्वरी मुंडेंचे भाऊ सतीश फड, कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्यासह 70 आंदोलकांवर गुन्हा दाखल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये फोन वापरत असल्याचा अंबादास दानवे यांचा दावा, तर आरोपीवर कठोरात कठोर कारवाईची धनंजय देशमुखांची मागणी. साताऱ्यातील सैनिक स्कूलमध्ये कारगिल दिवसानिमित्त कार्यक्रम, मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यासपीठावरून खाली येत कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज अहिल्यानगर दौरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण तसंच महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यासाठी चबुतरा आणि सुशोभीकरणाचं भूमिपूजन करण्यात येणार. बारामतीतील एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीनं हॅम्पी स्ट्रीट बारामती या अनोख्या उपक्रमाचं आयोजन, नागरिकांनी पर्यावरणाच्या माध्यमातून वेगळा आनंद अनुभवा या उद्देशानं उपक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक, वस्त्रोद्योग क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश. रत्नागिरीत एमआयडीसी प्रकल्पासाठी 1000 एकर जमीन संपादनाची तयारी, उदय सामंतांचा दावा, तर शेतकऱ्यांवर सर्वोच्च दर, प्रदूषण विरहित उद्योग, कोणताही प्रकल्प विश्वासाशिवाय लादणार नाही, सामंतांचं वक्तव्य.
लाडकी बहीण योजनेतील 26.34 लाख अपात्रांचा लाभ स्थगित, तर पात्र 2.25 कोटी महिलांना जून महिन्याचा निधी वितरित. अदिती तटकरेंची एक्स पोस्ट. छत्रपती संभाजीनगरच्या सर्वेश्वर नगरमध्ये कोचिंग क्लासमधील विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांमध्ये तुफान हाणामारी. विद्यार्थिनीच्या आईसोबत घाणेरडं वर्तन केल्याची धक्कादायक घटना. आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल. संभाजीनगर मारहाण प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल. आरोपींवर कडक कारवाई करून अटक करण्याचे महिला आयोगाचे आदेश, तर याबाबत 3 दिवसात सविस्तर अहवाल सादर करा, आयोगाचे निर्देश. बुलढाण्याच्या खामगावामध्ये दलित तरुणावर धर्म विचारून मारहाण. घटनेच्या विरोधात वंचितची निदर्शनं. मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी खामगाव बंदची हाक. धाराशिव पवनचक्की तोडफोड प्रकरणावरून रोहित पवारांचा एक्सपोस्ट करत सवाल. बीड सांगलीनंतर आता तिसरा आका कोण? राजकीय आश्रयामुळे आकांची साखळी तयार होत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.